आज आहोंसाठी उपवासासाठी हा खास पदार्थ बनवला, तर तो कसा बनवला याची रेसिपी पुढे मी सांगतेच. तर आज सोमवार व एकादश दोन्ही होतं, तर म्हणला तसं घराची सर्व साफसफाई करून घेतली. तेवढे पाणी आलं तर स्वयंपाकासाठी हंडा भरून ठेवावा लागतो, तर तो हंडा मी भरून ठेवला. त्यानंतर लगेच बटाटे उकडण्यासाठी कुकर लावला व इथे उंबरठा पूजन व देवपूजा करण्यासाठी घेतलेली होती. म्हटलं कुकर थंड होईपर्यंत आपली देवपूजा उंबरठा पूजन होऊन जाईल. तर एकादशही होते व आज सोमवारही होतं, त्यामुळे छान असं उंबरठा पूजन करून घेतलं. पाया पडून धूप व दीप लावून घेतली व त्यानंतर देवपूजाही करून घेतली. लगेच आता स्वयंपाकाला सुरुवात करायची होती, तर त्यासाठी बटाटे उकडून गार करून घेतलेले होते व इथे मी साबुदाणा येतो तो भाजून बारीक करून घेतलेला होता. यामध्ये हिरवी मिरची, आल्याची पेस्ट टाकून हे सर्व एकत्र व मीठ टाकून मिक्स करायचे होते, पण खूप गरम होतं. तर थंड झाल्यानंतर मी हळूहळू सर्व मिक्स करून घेतलं. छान असं आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे व त्याचेच पराठे लाटून घ्यायचे आहेत. पराठे म्हणा किंवा चपाती. तर तयार झाली बटाट्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व दुपारी हा पसारा पाहताय ना, किती पसारा झालेला आहे. तर लवकरच किचन टूरचा व्हिडिओ करायचा आहे, तर त्याचीच तयारी चालू आहे. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.